फक्त एकदा या पद्धतीने वांग्याची भाजी बनवून बघा. आता हे वांगे घेतलेले आहे आणि ते वांगे या पद्धतीने आता या वांगे घेतलेले आहे, त्यामध्ये अजिबातही मोठं मोठं बी नाही आहे. मस्त असे काटे वांगे घेतले आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 वांगे घेतले आणि या पद्धतीने उभ्या फोडी केल्या आणि एक बटाटा तोही सालं काढून त्याच्या उभ्या फोडी केल्या. आता एक कढाई घेतली आणि त्या जाडबुडाची कढाई घेतली, त्यामध्ये या पद्धतीने वांगे ठेवलेले म्हणजे आणि त्याच्याचमध्ये बटाटाही एक बटाटा घेतलेला आहे, तोही ठेवलेला आहे. आता यामध्ये थोडंसं असं तेल आणि मीठ टाकलेलं आहे म्हणजे शिजण्यासाठी. आता त्याला मिठात हे वाफळून घ्यायचे म्हणजे शिजवायचे. तळून न घेता फक्त तेला मिठात शिजवलेले वांगे आणि त्यासोबत एक बटाट्यानी वांग्याची चव एकदम छान आणखीनच वाढन आणि एकदम वेगळ्या पद्धतीचे वांग बनवत आहे. मीठ टाकलंय, आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडंसं कमी टाकलेलं आहे. आता 5 ते 10 मिनटानंतर हे वांगे बटाटे या पद्धतीने असे झालेले आहे. आता व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे. आता जाडबुडाची कढई यासाठी घेतली की खाली डागू नये म्हणून, आणि थोडंसं डागलं तरी काही अडचण नाही. आता उलटणीने हलवून त्याचे उलटणीनेच असे छोटे छोटे तुकडे केलेले आहे वांग्याचे बटाट्याचे. जास्तचा ठ्याचाही बनवायचा नाही, असे थोडे थोडे तुकडे ठेवायचे, जास्त बारीक तुकडे केलेले नाही, उलटणीनेच केलेले आहे. आणि या पद्धतीने भाजी एकदम मस्त चवीला लागली. 1 किलो वांगे एकच जण खाईन एवढी चविष्ट अशी भाजी होती. अगदी साध्या सोप्या आणि कमी मसाल्यामध्ये. आता अशा फोडी केलेल्या आहे उलटणीनीच.